कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून सध्या राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलेलं असताना गुरुवारी संध्याकाळी पुन्हा मोठा गदारोळ झाला। 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन केलं होतं। त्याआधी त्या सर्वांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली होती। आज अशाच प्रकारची बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडली। या बैठकीला इंडिया आघाडीचे अनेक नेते पोहोचले होते। संध्याकाळी हे सगळे नेते तिथून बाहेर पडले आणि बसेसमध्ये बसून निघाले। ते कुठे जात आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं। सुरुवातीला ते अमित शहांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार अशी चर्चा सुरू झाली, मात्र थोड्या वेळाने हे सगळे खासदार गांधी स्मृती येथे जात असल्याचं स्पष्ट झालं। या सगळ्या घडामोडींदरम्यान काहीसा राडाही झाला। पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। नक्की घडलं काय? राहुल गांधी यांच्या निवासस्थानी कोणती बैठक झाली? तिथून खासदार कशा प्रकारे गांधी स्मृतीला गेले आणि गांधी स्मृतीवर नक्की काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। गुरुवारी संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीला विरोधी पक्षांचे अनेक नेते आणि खासदार उपस्थित होते। यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, खासदार प्रणिती शिंदे, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, महुआ मोहित्रा, मिसा भारती, अखिलेश प्रसाद सिंह, इम्रान प्रतापगडी यांचा समावेश होता। खासदार राहुल गांधींच्या निवासस्थानी एक एक करून पोहोचत होते। त्याच वेळी तिथे काही बसेसही दाखल झाल्या। याआधी 21 जुलैलाही काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी एक सिक्रेट मीटिंग घेतली होती। त्या मीटिंग नंतर काँग्रेसचे सगळे नेते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर पोहोचले। तिथे त्यांनी 3 ते 3.5 तास आंदोलन केलं, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला। तिथून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी बळजबरीने हटवलं होतं। त्या दिवशी जे घडलं ते पाहता राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार पुन्हा तशा प्रकारचं आंदोलन करू नये यासाठी आज पोलिसांनी राहुल गांधींच्या निवासस्थानी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। संध्याकाळी 6:30च्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले। त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या भेटीचं कारण विचारलं, तेव्हा ते म्हणाले, राहुल गांधींनी चहासाठी बोलवलंय, त्यामुळे चहा प्यायला आलोय। ज्यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू होती त्यावेळी त्यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीबाबत प्रश्न उपस्थित केले। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणलं, राहुल गांधींच्या घरी आणखी एक नाट्यमय प्रकार घडत आहे। तिथे बसेस येत आहेत आणि काँग्रेसचे खासदार जमा होत आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते हे नाटक करत आहेत। त्यांच्या नाट्यामुळे देशाला त्रास सहन करावा लागत आहे। अशातच राहुल गांधी निवासस्थानामधून बाहेर आले आणि बसमध्ये चढले। त्यांच्यासोबत सगळे खासदार एका पाठोपाठ एक बसमध्ये चढायला लागले। यावेळी पत्रकारांनी आणि पोलिसांनी त्यांना सगळ्या बाजूंनी घेरलं। पत्रकार खासदारांना प्रश्न विचारत होते की ते सगळे कुठे चाललेत, मात्र खासदारांकडे याचं नेमकं उत्तर नव्हतं। राहुल गांधी जिकडे जात आहेत तिकडे आम्ही जाऊ असं उत्तर त्यांनी दिलं, तर काही खासदारांनी आम्ही राजघाटावर जात आहोत असं सांगितलं। संध्याकाळी 6:54 राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली। पोस्टमध्ये ते म्हणाले, इंडिया आघाडीचे खासदार आणि नेत्यांसोबत आम्ही 30 जानेवारी मार्गावरच्या गांधी स्मृतीकडे शांततापूर्ण रॅली काढत आहोत। राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळाकडे निघाले तेव्हा राहुल गांधी ज्या बसमध्ये होते ती बस पुढे जात होती, तर दुसरी बस मागे होती। पण ज्या बसमध्ये राहुल गांधी होते ती बस पुढेच सरकत नव्हती। त्यावेळी राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आम्ही आधी म्हणालो आम्हाला इंडिया गेटवर जाऊ द्या, पण त्यांनी जाऊ दिलं नाही। मग आम्ही म्हणलं गांधी स्मृती स्थळावर जाऊ द्या, तर पुढे एक बस आडवी लावण्यात आली आहे आणि बसचा ड्रायव्हर निघून गेलाय, त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाहीये। पण मला एकच सांगायचंय, आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, सगळे विरोधक विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। पण या सगळ्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे ज्या रस्त्याने राहुल गांधी जात होते त्या रस्त्यावरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे। बराच वेळ खोळंबा झाल्यानंतर राहुल गांधी ज्या बसमध्ये बसले होते ती बस निघाली। अमित शहांचं निवासस्थान अगदी जवळ असल्यानं इथं केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त असतो। हा भाग अति संवेदनशील आहे। संध्याकाळी 7:30च्या सुमारास राहुल गांधींच्या बस समोर बॅरिकेडिंग करण्यात आलं। दिल्ली पोलिसांची एक बसही तिथे होती। पोलिसांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि बस पुढे गेली। राहुल गांधींची बस अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचली। त्यामुळे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार इथंच थांबणार का? अमित शहांच्या घरासमोर ठिय्या मांडणार का? मोदींच्या घरासमोर चालत जाणारे राहुल गांधी पुन्हा चकवा देणार का असा प्रश्न होता। 2 बॅरिकेडिंग असतानाही राहुल गांधी बस पुढे नेण्यावर ठाम होते। पण 7:35 आसपास अमित शहांच्या निवासस्थानासमोरून या बसेस पुढे गेल्या।
पण या सगळ्यात दिल्लीचे पोलीस आयुक्तही तिथे पोहोचले आणि आम्ही कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही असं विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळाकडे जाऊ लागले. अनेक कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे काही खासदार यावेळी चालत सुद्धा होते. 7:45 वाजता इंडिया आघाडीच्या खासदारांच्या बस गांधी स्मृती स्थळावर पोहोचल्या, ज्या ठिकाणी महात्मा गांधींनी आपली शेवटची प्रार्थना म्हणली. जिथे गांधीजींवर गोळीबार झाला तिथे इंडिया आघाडीचे खासदार आले. 7:50 सुमारास हे खासदार बसमधून उतरून गांधी स्मृतीमध्ये गेले. तेव्हा प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. त्यांच्या हातात तिरंगाही होता. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी माध्यमांशी बोलताना हे आंदोलन कुणा एकाचं नाहीये तर विद्यार्थ्यांचं आहे. गांधीजींच्या स्मृतीस्थळावर राजकारणाबद्दल बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर खासदार राजीव शुक्ला यांनी लोकांमध्ये सरकारबद्दल खूप असंतोष आहे, त्यालाच वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सगळ्या खासदारांना घेऊन गांधी स्मृतीला आले आहेत असं सांगितलं. त्यानंतर 8:05 राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी गांधी स्मृती स्थळावरच एक छोटा मोर्चा काढला, ज्यात राहुल गांधींनी हातात संविधान घेऊन मोर्चाचं नेतृत्व केलं. तर इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी हातात बॅनर्स घेतले होते. त्यानंतर राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या खासदारांसह गांधी स्मृती इथे असलेल्या गांधीजींच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. मग गांधी स्मृती स्थळी सामूहिकपणे राष्ट्रगीत गायलं गेलं. गांधी स्मृती स्थळावरून बाहेर आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आम्ही हे दाखवून द्यायला आलो की हा महात्मा गांधींचा देश आहे. गांधीजींनी आंदोलन कसं केलं होतं, न्याय कसा मिळवला आणि त्याच देशात आता विद्यार्थ्यांना मारलं जाते का, तर ते आपला हक्क मागत आहेत म्हणून अशी प्रतिक्रिया दिली. तर खासदार विशाल पाटील यांनी आम्ही इथे प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी मिळावी, सीजेपीचं आंदोलन हायजॅक होऊ नये म्हणून आम्ही जंतर मंतरवर गेलो नाही. जर उद्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर संसद चालू देणार नाही असा इशारा दिला. यानंतर 8:20 सुमारास राहुल गांधी खासदारांसह गांधी स्मृती स्थळावरून निघाले. या सगळ्यातून राहुल गांधींनी विरोधकांची एकजूट दाखवून दिली. 2 दिवसांपूर्वी जेव्हा राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत होते तेव्हा त्यांच्यासोबत फक्त काँग्रेसचे खासदार होते. विरोधकांपैकी फक्त अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे काही खासदारच उपस्थित राहिलेले. त्यानंतर विरोधकांची एकी नसल्याची चर्चा सुरू झाली. पण गुरुवारी राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर इंडिया आघाडीचे खासदार एकत्रच गांधी स्मृतीस्थळी गेले. सगळ्याच विरोधी पक्षाच्या खासदारांचा सहभाग असल्यानं आणि हे कुठल्या एका पक्षाचं आंदोलन नाही तर विद्यार्थ्यांचा आवाज आहे असं म्हणत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे विरोधी पक्ष ठामपणे उभे असल्याचा मेसेज राहुल गांधींनी दिला. पण राहुल गांधी अमित शहांच्या घरासमोर जाणार का या प्रश्नाने दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.